नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज दाखवत आहे शिंप्यांचं कालवण. तर शिंप्या कशा सोलायच्या ते तुम्हाला दाखवत आहे. तर बघा, मी जरा लाईट लावला म्हणजे आपला व्हिडिओ जरा चांगला होईल या उद्देशाने. पण मला माहिती आहे माझे सबस्क्रायबर माझे सगळे व्हिडिओ अगदी आवर्जून बघतात, मला लाईक शेअर कमेंट्स करतात, म्हणून मी शक्यतो चांगला व्हिडिओ देण्याचा त्यांना प्रयत्न करत असते. तर आता आपण इथे एक टोप घेतला आणि ह्या बघा, ह्या मी बाजारातून छान शिंप्या घेऊन आले आणि ह्या मी आणल्या 2 तासभर मी त्याला पाण्यात ठेवलं. मग त्या पाण्यात उघडझाप होतात आणि त्यातली सगळी माती निघून जाते. आपल्याला एक शिंपी करायची असेल तर हा प्रकार करायचा. जर तुम्हाला उकडून करायच्या असतील तरी पण 2 तासभर पाण्यात ठेवायच्या. मग ते उघडझाप करून अशा प्रकारे आपल्याला शिंप्या मिळतील. मग त्या तुम्ही डायरेक्ट उकडून घ्यायच्या आणि काढून टाकायचं त्यातलं मांस. पण हे मला एक शिंपी करायचं आहे म्हणून मी काय करते, हे बघा, ह्याला असं करून ही एक बाजू संपूर्ण ह्याच्यात घालून घेते, सी हिअर, आणि ही एक बाजूची काढून ही कचऱ्यात टाकून द्यायची आणि ही आपण वापरात घ्यायची. अशा प्रकारे संपूर्ण उघडल्यावर तुम्हाला कळतं की कुठची बाजू आपल्याला ठेवायची आणि कुठची बाजू आपल्याला टाकायची आहे. तसं असं उघडून तुम्ही त्याला एका शिंपीत घालून दुसरी बाजू टाकून द्यायची. तर अशा प्रकारे ह्या शिंप्या आपण सोलायच्या. मग सोलल्यावर काय करायचं ते मी तुम्हाला अगदी 5 मिनिटांनी दाखवते. चला, तर मग आता शिंप्यांचं दाखवत आहे. हे बघा, हे टोप ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी कांदा, टॅमॅटो, बटाटा असं सगळं घालून हे बघा छानपैकी सॉटे करून घेत आहे. छान असं सॉटे करून घेत आहे आणि हे चांगलं शिजलं पाहिजे, घाई करायची नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही आलं मिरची पेस्ट टाका, जमल्यास तुमच्याकडे असेल तर कुटून टाकू शकता, किंवा जर ही अशी बनवलेली असेल तर बनवलेली टाका. इट डिपेंड्स ऑन यू. मी मीठ ऑलरेडी कांद्यावर टाकलेलं आहे. नंतर आपला मसाला टाकायचा हा, त्यानंतर थोडा आपला गरम मसाला टाकायचा, मालवणी मसाला असतो तो टाकायचा, आणि थोडा आपला हा जो कांदा लसूण मसाला असतो तो टाकायचा. आणि वाटप टाकायची घाई नाही करायची. वाटप सुद्धा आपल्याला हवंय, पण जरा दमाने घ्यायचं, कारण हे सगळं पूर्ण शिजलं पाहिजे. बटाटा तरी थोडा अर्धा कच्चा शिजेपर्यंत हे शिजवून घ्यायचं बारीक गॅसवर. मग तुम्हाला मी दाखवते. शिंप्या पटकन शिजतात, त्याला वेळ नाही लागत. बटाटा 90% तरी तुम्हाला शिजवून घ्यावा लागेल. ज्यांचा बटाटा ऑप्शनल करत असतील ना, तर तुम्हाला बटाटा घातला नसेल तर मग कांदा जरा शिजला की तुम्ही टाकू शकता. आता हे बघा, ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकले, आलं मिरची लसूण टाकली, कांदा बटाटा टॅमॅटो टाकला, कोथिंबीरची देठ टाकले. आता जरा शिजेपर्यंत वाट बघूया. चला, आता आपण बघूया की आपला हा टॅमॅटो बटाटा शिजलाय की नाही. बघा, मस्त वाफ आलेली आहे आणि सुगंध तो काही विचारूच नका, एवढा सुंदर आलेला आहे. आणि हा बघा, बटाटा आता 90% शिजलेला आहे. आता काय करायचं, हे पाण्यासकट ह्या शिंप्या टाकायच्या. ह्या ज्या आपण मगाशी सोलून घेतल्या की नाही, या पाण्यासकट टाकायच्या. गॅस आता मोठा करते आणि मला हे पातळ बनवायचं नाहीये, जरा सुक्कच बनवायचं आहे. तव्यावरच्या शिंप्या कशा आपण म्हणतो ना तशा. त्यामुळे मी ह्याला फक्त वाटप घालणार आहे, त्याला पाणी घालणार नाहीये. तर हे तुम्हाला ह्याच्यामध्ये हे वाटप घालून टाकायचं. हे बघा,
हे वाटप मी आता घातलेलं आहे. याला मी पाणी नाही घालणार आहे. तर हे असं छानपैकी वाटप घातले, कारण वाटप आणि शिंप्या आता ह्या एकत्र शिजल्या पाहिजे. बटाटा आपला 90% शिजलाय, तो 10% ह्याच्यामध्ये शिजेल आणि मग आपलं छान शिंप्यांचं रेडी होईल. आता ह्याला फक्त एकदा चव घेऊन बघते. मस्त झालेलं आहे, आंबट गोड तिखट असं. शिंप्यांना एक वेगळीच चव असते आणि ते छान झालेलं आहे. तर आता फक्त आणि नेहमी सारखे ह्याच्यामध्ये सुद्धा 2 कोकमं टाकायची, म्हणजे छान चव येते त्याला. जास्त नाही टाकायची. हे बघा, हे 2 कोकमं मी ह्याच्यात टाकत आहे आणि छान वाटपाला उकळी येऊ द्यायची. अगदी 1 मिनिट ठेवायचं. बाकी आपलं सगळं शिजलेलं आहे. बटाटा अगदी 10 सेकंड शिजायला पाहिजे. 90% ऑलरेडी शिजलेला होता. तर हे बघा, आता ह्याला लगेच झाकण ठेवल्यावर उकळी यायला सुरुवात झाली. आता काय करायचं, ह्याच्यावर ही कोथिंबीर घ्यायची. स्वच्छ धुवून ठेवलेली आहे, पण मी ती अशी कापते म्हणजे मला ती घालायला बरी पडते. ही बघा, अशी कापून अशी याच्यावर टाकायची. मस्त याचं झालेलं आहे. वास आणि सुगंध आणि एवढा छान येत आहे. तर तुम्ही सगळ्यांनी हे असं बनवायचं आहे आणि मला व्हिडिओ टाकायचे आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मात्र मला नक्की कमेंट्स करा, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कुठच्या कुठच्या देशातून पाहिले जातात आणि कोण कोण बघत आहे, का कसं तुम्हाला वाटतं. आता मी तुम्हाला हे स्ट्रक्चर दाखवते. हे बघा, हे बघा किती सुंदर स्ट्रक्चर याचं झालेलं आहे आणि चांगली उकळी याला येताना दिसत आहे. तर सगळं आपलं आता रेडी झालेलं आहे. आय एम सो सॉरी, इथे ना सगळा पसारा पडल्यामुळे तुम्हाला थोडं दिसायला. तर आता मी हे झाकून ठेवत आहे आणि गॅस ऑफ करून नेहमीप्रमाणे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बाय.